12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हत्तींची झपाट्यानं कमी होणारी संख्या घाबरवून टाकणारी आहे. म्हणूनच हत्तींच्या संवर्धनाची गरजेबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आपला विशाल देह, सुपासारखे मोठे कान, खांबासारखे पाय आणि काळ्या रंगाने सगळ्यांचंच लक्ष आकर्षून घेणारा हत्ती मानवी लोभाचा बळी ठरतोय. यामुळे फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावर हत्तींची संख्या कमी होते. येत्या काही वर्षात पृथ्वीवरून हत्ती नाहीसे होते की काय अशी भीती वाटण्या एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जागतिक हत्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे ठेवण्यात आली. थायलंडमधल्या एलिफंट रिइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि सिनेनिर्माते पॅट्रिशिया सिम्स आणि मायकल क्लार्क यांनी हत्ती दिन साजरा करण्याचा पुढाकार घेतला आणि 12 ऑगस्ट 2012 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. भारतात तर गजराज हा बुद्धी आणि शक्तीचा प्रतीक आहे. पण ही धार्मिक भावना शिकाऱ्यांच्या लोभाला आळा घालण्यासाठी पुरेशी नाही. भारतात आणि एशियाई खंडात हत्तींची सुरक्षेची ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. एशियाई खंडात साधारणतः 35 ते 40 हजार हत्ती आहेत. यातले 21,000 पर्यंत हत्ती हे एकट्या भारतात आहेत. पण हस्तिदंताला आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे आणि यामुळेच भारतातल्या हत्तींचा जीव ही धोक्यात आहे. तसंच झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि औद्योगिकरणामुळे चांगलं क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे हत्तींचे नैसर्गिक निवारेही हळूहळू नाहीसे होत आहेत. त्यामुळे भारतातल्या हत्तींच्या संवर्धनेसाठी 1992 साली प्रोजेक्ट एलिफंट ही योजना भारत सरकारने सुरू केली. या योजनेनुसार हत्तींचे नैसर्गिक निवारे, त्यांचे स्थलांतरांचे मार्ग आणि त्यांच्या संवर्धनेसाठी केंद्र सरकार राज्य सरकारला मदत देत आहे. तसंच हत्तींची सुरक्षा आणि संवर्धनेची गरज स्थानिकांच्या मनावर बिंबवण्याचंही काम या मोहिमेद्वारे केलं जातं. हत्तीला भारतीय समाजात, कलेत, मान्यतेत, संस्कृतीमध्ये आणि परंपरेत खूप मोठं मानाचं स्थान आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या गजराजाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे ना. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि आजच्या या विशेष दिनाच्या निमित्तानं आम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी करून घेतोय आनंद शिंदे यांना. हत्ती संरक्षक म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी एक विशेष ओळख आम्ही तुम्हाला सगळ्यांना करून देतोय. ते हत्तींशी संवाद साधतात. ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, आश्चर्य देखील वाटेल, मात्र ही खरी गोष्ट आहे. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते नेमकं कशा पद्धतीनं संवाद साधतात, हत्ती त्यांना प्रतिसाद कसा देतात आणि याचा हत्तींच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी कशा पद्धतीनं फायदा होतोय. आनंद शिंदे, तुमचं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न म्हणजे जसा मी विचारला, हत्तींशी संवाद साधणं ही तुम्ही कला अवगत केलीत. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा केव्हा कळालं की हत्ती तुम्हाला रिस्पॉन्ड करतायत, तुमचं ऐकतायत, तुमचा इशारा किंवा तुम्ही जे काही सांगतायत त्याला रिस्पॉन्ड करतायत? खरं 2012 मध्ये ज्यावेळी मी हत्तींचे फोटो प्रोजेक्ट करायला घेतला त्यावेळी मी काही लहान हत्तींशी इंटरॅक्ट करायला लागलो आणि त्या इंटरॅक्शनमध्ये कृष्णा नावाचं एक पिल्लू होतं ज्याचा पाय तुटला होता. तर तो म्हणजे तो जे आवाज काढायचा, सुरुवातीला फक्त त्या आवाजाची मिमिक्री करण्याचा मी प्रयत्न करत होतो आणि साधारणपणे 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मला तो आवाज थोडाफार जमू लागला. हत्तीसारखा तो आवाज निश्चित नाही, पण तो आवाज थोडाफार जमू लागला. त्याला पॉझिटिव्ह रिॲक्शन्स कृष्णाकडनं यायला लागल्या आणि मला त्या ठिकाणी पहिल्यांदा असं फील झालं की मी जे रंबलिंग करण्याचा प्रयत्न करतोय ते कुठेतरी एक यशस्वी होत आहे. आणि आत्ता तर मी हत्तींशी अगदी मराठीतच बोलतो. बरं, पण ते प्रतिसाद देतात. कसा प्रतिसाद असतो? तुम्ही त्यांच्याशी बोलता म्हणजे काय तुमचं टेक्निक असतं, काय भाषा तुम्ही वापरता? तुम्ही म्हटलं की मराठीत बोलता, मात्र हत्ती किंवा प्राण्याला आपली भाषा कळत नाही असं म्हणतात, मात्र हत्ती तुम्हाला रिस्पॉन्ड करतात, तुम्ही सांगता ते ऐकता. हे कसं काय शक्य झालं? काय नेमकं झालं? माझ्या अभ्यासाच्या अनुषंगाने मी असं सांगू शकतो की हत्तींना आपला टोन कळतो.
त्यांना आपले व्हायब्रेशन्स नक्की कळतात आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी जर असेल तर ती हत्तींना नक्की कळते. आणि त्या ह्याच्यानी जे अनुभव मला येत गेले, म्हणजे अगदी पहिल्यांदा भेटलेला हत्ती सुद्धा फार पॉझिटिव्हली इंटरॅक्ट करत होता आणि फार चांगल्या पद्धतीने तो रिॲक्ट होत होता. जी अपेक्षा मला त्याच्याकडनं होत होती, त्या अपेक्षेला तो पूर्ण काय म्हणतात खरा उतरत होता. पण या सगळ्या गोष्टींचा तुम्ही संवाद साधताना तुम्हाला काही अडचण जाणवली नाही का? कारण आता तुम्ही हत्तींच्या संरक्षणासाठी काम करताय, संवर्धनासाठी काम करताय. तुम्हाला काही अडचण वाटली का, की कुठेतरी हा संवाद कमी होतोय किंवा आपल्याला काहीतरी वेगळं टेक्निक वापरावं लागेल असं तुम्हाला कधी वाटलं? तुम्ही टेक्निक सतत इम्प्रूव्ह करत गेलात का आहे तीच पारंपरिक पद्धत वापरताय? नाही, मी दरवेळी माझं टेक्निक दरवेळी जसं जसं मला समजत गेलं तशी माझी पद्धत बदलत गेली. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला मी फक्त रंबल करत होतो. मला ते मी काय रंबल करतो हेही माहिती नसायचं, पण पॉझिटिव्ह रिॲक्शन्स यायला लागले. नंतर त्या गोष्टी डिकोड करायला लागलो. ते काय एक्झॅक्टली बोलू शकत असतील, त्यांचे रिॲक्शन्स कसे येतात, ते रागावतात कसे, हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळतं. किंवा ते कान जोरजोरात, मग त्यांच्याशी मी मराठीत सुद्धा इंटरॅक्ट करायला सुरुवात केली आणि त्या इंटरॅक्शनला अगदी 100% पॉझिटिव्ह रिप्लाय मिळाला. म्हणजे तामिळनाडूमध्ये सुद्धा याला फार यश मिळालं. ज्या हत्तीला मी कधीच भेटलो नव्हतो, तो हत्ती अगदी मला सोंडेनी पकडून त्याच्या जवळ खेचायला लागला किंवा माझ्याशी खेळायला लागला. आणि हे अगदी अर्धा तासात त्यावेळी घडलं होतं. पण मग याला काही भाषा असते, भाषेचं बंधन असतं? तुम्ही म्हटलात तमिळनाडूमध्ये गेलात, तुम्ही मराठीत संवाद साधलात का? भाषा हा इथे दुय्यम मुद्दा असतो. जी गरज असते ती स्पर्शाची आणि आंतरिक भावनेची असते, ज्या माध्यमातून हत्तीशी संवाद साधता येतो. हो, म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की हत्तीला आपले व्हायब्रेशन्स सुद्धा कळतात. तुमचा बोलण्याचा टोन काय आहे हे देखील हत्तीला त्या ठिकाणी कळतं. आणि तुम्ही कसं त्यांच्याशी वागता, तुम्ही त्यांना किती रिस्पेक्ट देता. खरं तर हे ऐकायला लोकांना चुकीचं वाटेल, पण हे सत्य आहे की तुम्ही त्यांना कसं रिस्पेक्ट देता हे सुद्धा हत्तींना कळतं. म्हणजे 4 माणसात एखाद्या हत्तीला जर नुसतं असं बोट करून तुम्ही जर ओरडलात, तो ते पिल्लू किंवा तो हत्ती रुसू शकतो. अच्छा. आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अच्छा, रुसतात, हसतात, रडत असतील, पण मग तुम्ही समजूत कशी घालता? काय सांगता तुम्ही? कशा पद्धतीनं आता तुम्ही पुढे डेव्हलप करताय या सगळ्या हत्तींची, नवनवीन हत्तींची तुम्ही इंटरॅक्ट करत असाल, त्यांच्याबरोबर संवाद साधत असाल. प्रत्येकाची एक वेगळी काहीतरी समस्या असते, ती तुम्हाला समजते कशी? तुम्ही त्याचं उत्तर कसं शोधता? हत्तीच्या बॉडी लँग्वेजमध्ये बऱ्याचदा तुम्हाला याची उत्तरं मिळतात. आपण बऱ्याचदा बघतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजेल असं एक साधं उदाहरण सांगतो की हत्ती कंटिन्युअस एकाच पद्धतीने हालत असतात, डावीकडून उजवीकडे म्हणा, पुढे मागे अशा पद्धतीने म्हणा. तर ते तसं हलणं हा एक स्टिरियोटाईप बिहेवियर नावाचा एक डिसीज आहे की एकलकोंडेपणामुळे, कारण हत्ती फिमेल जे असतात एस्पेशली त्या हत्ती हर्डमध्ये राहतात. मेल्स जे असतात ते 12 वर्षानंतर एकटे राहतात. तर अशा ह्याच्यात जर हर्डपासून पिल्लं वेगळी झाली किंवा नंतर सुद्धा त्यांना त्या गोष्टी वेगळं होण्याच्या आठवल्या, तर त्या एक स्टिरियोटाईप बिहेवियर नावाच्या, म्हणजे सतत एकाच पद्धतीने हलण्याच्या त्यांना आजार होतो. आणि ज्यावेळी मी त्यांच्याशी बोलतो, म्हणजे हा अनुभव उन्नीकृष्णन नावाचा कोटूर एलिफंट सेंटरमधला एक हत्ती आहे, त्याच्याशी जवळजवळ 5 ते 6 तास बोलल्यानंतर, म्हणजे मी त्याच्याशी नुसतं बोलत नव्हतो, त्याच्याशी एक काही खेळही खेळत होतो, ज्याची परमिशन मी त्यावेळी घेतली होती. त्याला फार पॉझिटिव्हली टच करत होतो. आणि ह्या सगळ्या इंटरॅक्शन नंतर फक्त 20 ते 25 मिनिटं तो स्थिर, शांत किंवा स्टिरियोटाईप बिहेवियर सारखं न वागता उभं राहिला. तर ह्या सगळ्या पद्धतींचा मी त्या ठिकाणी वापर करतो. म्हणजे त्यांच्याशी खेळणं म्हणा किंवा त्यांच्याशी बोलणं म्हणा, त्यांना स्पर्श करणं म्हणा, अशा पद्धतीने मी हळूहळू त्या गोष्टी सगळ्या डेव्हलप करतोय. बरं, हत्ती हा शक्तीचं प्रतीक मानला जातो. तुम्ही फोटोग्राफी करता, तुम्हाला लहानपणापासून हत्तीच्या बाबत अनेक गोष्टी आपण सगळेजण ऐकत आलेलो आहे. हत्ती शक्तिमान आहे, त्याच्या पायाखाली एखाद्या माणसाला बळी देण्यासाठी त्याचं चिरडलं जातं. हत्ती रागावतो, क्रोधित होतो, तो काहीही करू शकतो. दोडामार्गची आपण उदाहरणं नेहमी ऐकत असतो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पात माजवलेला आहे. अशा हत्तींना नेहमी ट्रँक्विलायझर वापरून त्यांना बेशुद्ध केलं जातं.
तुम्ही अशा ठिकाणी मदत करायला जाता का? पिसाळलेल्या हत्तींना, जंगली हत्तींना काबूत करता येणं शक्य आहे का मानवाद्वारे? म्हणजे मी जो कोकणातला जो इश्यू झाला होता त्यावेळी अगदी आंबेरीच्या त्या सगळ्या परिसरात मी गेलो होतो. पण अगदी पहिल्या प्रयत्नात मला खरंच यश आलं नाही. म्हणजे हत्तीचं 1-to-1 इंटरॅक्शन जे मला अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी झालं नाही. पण दुसऱ्या वेळेला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी त्यांनी ऑलरेडी 3 हत्ती पकडलेले होते आणि ते पकडलेल्या हत्तींपैकी एक हत्ती जो होता तो इतका पॉझिटिव्हली रिॲक्ट झाला. म्हणजे त्याला मी मराठीतच त्याला मागे ये मागे ये म्हणलं किंवा इकडे या साईडला ये असं ज्यावेळी म्हणलं त्यावेळी तो तशा पद्धतीने रिॲक्ट झाला फार पॉझिटिव्हली. हत्तींना माणसाळवण्यापेक्षा माझं असं मत आहे की हत्तींना त्यांचं जे घर आहे म्हणजे त्यांचं जे जंगल आहे आत्ता त्यांचे जे राहण्याचं ठिकाण आहे ते डिस्ट्रॉय होत आहे, सगळ्याच ठिकाणी होत आहे. म्हणजे एका कुठल्या राज्याचं आपल्याला नाव घेता येणार नाही. हत्तीचं निवासस्थान डिस्ट्रॉय होतं, तर त्याला त्याचं घर मिळालं तर निश्चितपणे तो शांत होईल. आणि हत्ती एक अतिशय हुशार प्राणी आहे, ज्याला हे माहिती आहे की तुम्ही ज्यावेळी शेत लावता त्यावेळी त्याला खत घालता आणि ते फार पौष्टिक बनवता. आणि असं पौष्टिक अन्न जर त्याला सहज शक्य असेल, अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी तो परत परत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच याच्यातनं ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट या ठिकाणी होतात. आनंद शिंदे यांना या सगळ्या प्रकारामध्ये भीती वाटली नाही का? आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.